आम्ही दर्शन घेतलं जतच्या यल्लाम्मा देवीचं. आता जायचं तर होतं मागच्याच आठवड्यात, पण सुट्टी नसल्यामुळे आम्हाला जायचं झालं नाही. मग काय आम्ही आज बुधवार गुरुवार सुट्टी होती, म्हटलं चला जाऊया. आता हे बारकं कार्टून तर आमचं गाडं चालू झालं की झोपून जातं बघा. सकाळची कामं मी लगेचच आवरून घेतली आणि मग काय लगेच 9-10च्या दरम्यान आम्ही निघालो. आता वाटलं 8 दिवस झालं यात्रा झाल्या म्हणल्यावर संपलं असेल, पण अजून पण थोडे बऱ्यापैकी स्टॉल होते आणि उरलेले होते ना ते आता चालले होते सगळं आवरून. आणि ही पूर्ण रोडच्या साईडची जागा यात्रे दिवशी फुल भरलेले असते, जायला पण जागा नसते, एवढी गर्दी होती. तरी पण थोडे लोक आमच्यासारखे जे मागं राहिलेले असतात ना ती दर्शनाला येत होते. छान असं दर्शन तर आम्हाला छान झालं, कारण की गर्दी नसल्यामुळं एवढं भारी वातावरण शांत होतं ना, आणि गर्दी असल्यावरती अजिबात नाही. आज मी तुम्हाला क्लिअर देवाचं दर्शन दाखवते बघा. तर मस्त असं दर्शन वगैरे झालं, पाया वगैरे पडलो आणि मग नंतर मग आम्ही म्हटलं चला आता जे स्टॉल होते ते तर फिरून घेऊया म्हटलं. तर तुम्हाला तर माहिती आहे की यात्रा एवढी मोठी भरते आणि फिरायला अख्खा 1 दिवस लागतो, पण जेवढे स्टॉल होते तेवढे आम्ही फिरले. शिवसाठी खेळणी बघितली होती आणि यात्रेत घेईल तेवढं कमी वाटतं. आता नवरा सोबत आहे म्हटल्यावर फक्त बघून मन भरून घ्यायचं असतं, कारण की बघायला तर असं काय जाते असं त्यांचं म्हणणं होतं. मग बांगड्या तर एवढ्या सेट छान छान आले होते, तिथं आवडतं ते घेतलं. शिवला आमच्या पाहिजे होती बंदूक. आता म्हटलं त्याला चल पुढच्या स्टॉलला घेऊया. तिथून पुढे गेलं पेटपूजा करायला. आता भूक तर लागली होती, थोडंसं खाऊन घेतलं. नंतर मग अजून मेवा मिठाई पण घ्यायची होती. मग काय लगेच जे लागते ते घेतलं. शेवटी येताना प्रसाद घेतला सर्वांसाठी. मग आता एवढं उन्हाचं फिरलं म्हटलं थंडा तर पाहिजेच ना काहीतरी. मग आईस्क्रीम वगैरे खाल्लं. मग तिथून आम्ही निघालो. आता पुढं आम्ही आता घरी जाणार नव्हतो, कारण की आमच्या बॅगा बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल. आम्ही तिथून पुढे चाललो होतो कवटे महांकाळला, म्हणजे पिंपळवाडीत. आता का चाललो याचं कारण तुम्हाला आता पुढं कळलेच, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मग निघाल्यावरती आम्ही अलकुल फाटीला आलो, कारण की तिथं थोडासा खाऊ घेतला बेकरीतला. आणि तिथं त्याच्यानंतर त्याच्या शिवच्या मोठ्या मामाचं दुकान आहे तिथं औषधाचं, त्याला भेटलो तिथं. आणि मामा काही शिवला देणार नाही असं काही होणार नाही, त्यानं भरपूर चॉकलेट त्याला घेऊन दिले. नंतर मग आम्ही रेल्वे स्टेशन पार केलं कवटे महांकाळचं आणि 5-10 मिनिटात लगेचच घरी पोहोचलो. तर घरी गेल्यावरती बघा आमचा शिव कसा आमच्या बाबांच्या मांडीवर जाऊन बसला. इकडं तयारी चालली होती पेढे वाटण्याची. तर एवढे पेढे कशासाठी, तर आमची मामांची मुलगी मधुर आहे ना, तिचं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं आहे भारतीय हवाई दलामध्ये. त्याच शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो. ती आता जाणार आहे ट्रेनिंगला 2 दिवसात. मग तिला पण शुभेच्छा द्यायच्या होत्या तर भेटायचं पण होते. नंतर मग आमच्या शिवला बघायची ती शेळीची पिल्लं 2 पिल्लं झाली होती. त्याला त्यांच्यासोबत खेळायला खूप आवडते. मग त्याच्यासोबत खेळून झालं. नंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती मी आली समजलं होतं. आई आणि करण पण आले होते मधुराला शुभेच्छा देण्यासाठी. नंतर मग ह्या मामा भाषणची चालू होती इकडं मस्ती. आणि शिव ना आमचा एवढा खुश होते आमच्या करण मामाला बघितल्यावरती. ह्या दोघांचं इकडं चालू होतं. आतमध्ये मी आई बाबा सर्वजण बसून गप्पा मारल्या, सत्कार घेतला मधुराचा. नंतर मग झाला बघा आजच्या दिवसाचा असा काही शेवट. तर चला व्हिडिओ